सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम मुंडलिकाक्षाय मंगलाय तनोहरि। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। देव आज हस्तिनापुरामध्ये आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्णपणे विदुरजींशी संवाद साधतायत। विदुरजी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतायत। एक साधनेमध्ये त्यांच्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठेतरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतायत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगदी उदार अंतःकरणाने आणि विशाल मनाने त्यांना संपूर्ण समजावून सांगतायत। आज देवांच्या मुखातून म्हणजे साक्षात भगवान उवाच विदुरजींना काही प्राप्त होत आहे आणि म्हणून विदुरजींची एवढी प्रगती ही पुण्यपणे संन्यास क्षेत्रामध्ये झालेली आहे। आज आपण एक संन्यासी म्हणून आयुष्य जगत असताना या ठिकाणी राहणं किती योग्य आहे असा प्रश्न विदुरजींनी पूर्णपणे विचारला आहे। आणि ज्यावेळेला विदुरजींनी हा प्रश्न विचारला त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की इथे राहणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। जर तुम्ही संन्यास व्रत स्वीकारलंय तर तुम्ही संन्यास व्रतामध्ये पूर्णपणे भ्रमंतीमध्ये राहायला पाहिजे आणि भ्रमंतीमध्ये राहत असताना अगदी पोटाला आवश्यक तेवढंच अन्न तुम्ही प्राशन करायला पाहिजे। ते शक्यतो स्वतःच्या हाताने बनवलेलं असायला पाहिजे आणि जे काही धान्य तुम्हाला मिळेल ते सगळं माधुकरीमधनं तुम्हाला मिळालेलं असायला पाहिजे, भिक्षेमधनं तुम्हाला मिळालेलं असायला पाहिजे। त्यावेळेला खरा संन्यास धर्माचा स्वीकार होईल। त्यावेळेला कुठेतरी लोकांना तुम्हाला दान केल्याने पुण्याची प्राप्ती होईल आणि पुण्याची प्राप्ती होऊन लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील। तुमचे आशीर्वाद कुठेतरी फलद्रूप होतील। नुसते साधनेने आशीर्वाद निर्माण होत नाही तर लोकांच्या शुभेच्छाने देखील ते आशीर्वाद पूर्णपणे फलित होतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे ताकद निर्माण होते। म्हणून सदैव चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा। जेवढं आपण चांगलं करतो तेवढे लोक आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आणि ते शुभ आशीर्वाद त्या शुभेच्छा आपल्या पाठीशी असतात आणि त्याच्यामुळे एखादी गोष्ट नकळत आपल्या हातून होऊन जाते, ज्याच्यामुळे अनेक लोकांचं कल्याण होऊन जातं। विदुरजींना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खूप समजत होती। विदुरजींनी केलेला स्वयंपाकसुद्धा खूप रुचकर होता। देव आनंदाने त्यांच्या घरी जेवले आणि जेवल्यानंतर देव म्हणतात विदुरजींना की तुम्ही आता थोडा आराम करा, मला हस्तिनापूर थोडं फिरायचं आहे, आणखीन काही ठिकाणी मला भेटायचं आहे। विदुरजी त्या ठिकाणी म्हणतात की हो, तुमचा सहवास किती जरी लाभला तरी असं वाटेल की अजून थोडा वेळ मिळावा, पण मला फक्त एकच आज्ञा द्या ना की मी इथून आता कधी जाऊ, मी कधी संन्यास धर्माचं पूर्णपणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आचरण करू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पालन करू। त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की श्रीकृष्ण परमात्मा विदुरजींना म्हणतात एवढी घाई करू नका, मला थोडे दिवस हस्तिनापुरामध्ये राहायचं आहे, मला या ठिकाणी काही व्यवस्था लावायची आहे आणि ती व्यवस्था पंडुपुत्रांची पूर्णपणे मी लावत नाही, पांडवांची ती व्यवस्था लावत नाही, तिथपर्यंत मला राहावं लागेल। आणि विदुरजी मी कुणाचं जरी नाव सांगितलं तरी या हस्तिनापुरामध्ये इतकं पवित्र आणि इतकं निर्मळ मनाचं कोणी नाही जे तुम्ही आहात, त्यामुळे मी निश्चितपणे रोज भोजनाला तुमच्याकडेच येणार आहे। त्यामुळे मला भोजन देण्याकरता तुम्ही सध्या संन्यास धर्माचा लगेच स्वीकार करू नका। संन्यासी तुम्ही आहातच, परंतु त्या धर्माप्रमाणे वागण्याकरता यथोचित वेळ मी तुम्हाला सांगेन, त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे त्या धर्माचं आचरण करा। ते कामसुद्धा खूप चांगलं असेल, तो मुहूर्तसुद्धा खूप चांगला असेल आणि ती वेळसुद्धा खूप चांगली असेल। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पूर्णपणे आश्वस्त केल्याच्या नंतर त्या ठिकाणी विदुरजींना आनंद झाला आहे। विदुरजींनी त्या ठिकाणी देवाला निरोप दिला आहे। देव आज विदुरजींकडनं बाहेर पडले आणि आज बाहेर पडल्याच्या नंतर नक्की ह्या कौरवांचं किती सैन्य आहे, त्यांच्या सैन्यबळामध्ये कोण कोण लोक आहेत, कशी कशी लोक आहेत, त्यांच्याकडे काय काय विद्या अवगत आहेत, या सगळ्या गोष्टीचा देव पूर्णपणे जाणून घेत आहेत। ते सगळ्याचा कुठेतरी लेखाजोखा देव बनवत आहेत आणि देव त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेत आहेत की हस्तिनापुराच्या मध्ये असताना नक्की मालमत्ता किती आहे, खजिना किती आहे। कारण एखाद्याची जर वाटणी करून द्यायची असेल, एखाद्याच्या ठिकाणी जर एखाद्याचा हिस्सा मागायचा असेल, न्यायप्रविष्टता जर भूमिका मांडायची असेल तर तिथला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे। म्हणून हस्तिनापुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देव जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी देव भेटत आहेत। आज हस्तिनापुरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांच्याकडे जात आहेत त्यांच्याकडे त्यांचं स्वागत होत आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांना पूर्णपणे उच्चासन बसायला दिलं जात आहे। काही ठिकाणी त्यांची पूजा होते, काही ठिकाणी लोकांना भानच नाही आहे की त्यांची पूजा करण्याइतपत इतका त्यांना तो आनंद प्राप्त झालेला आहे। देव आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद होतोय आणि देवांना मात्र इत्तंभूत सगळी माहिती हस्तिनापुरामध्ये भेटते आहे आणि या हस्तिनापुरामध्ये सगळी माहिती गोळा करत, सगळी माहिती पूर्णपणे स्वतःकडे मिळवत देव आज कर्णाकडे आलेले आहेत आणि कर्णाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना बघितल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यांची आणि कर्णाची हस्तिनापुरामधली पहिली भेट आहे। हस्तिनापुरामध्ये कर्णाने ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्यांना बघितलं त्यावेळेला त्यांचं खूप स्वागत केलं आणि त्यांना त्या ठिकाणी उच्चासन बसायला दिलं। उच्चासन
आसन बसायला दिल्यानंतर कर्णाने पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना धनुर्विद्येचे काही प्रश्न विचारले जे त्यांच्या मनामध्ये शंका होती, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याच निर्मळ मनाने कर्णाचा पूर्णपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं। त्यावेळेला कर्णन त्यांना म्हटलं की मला धर्म काय आहे तो सांगा, आणि तुमच्याकडनं मला धर्म समजून घ्यायचा आहे। आणि देवांच्याही मनामध्ये हीच इच्छा होती, देवांच्याही मनामध्ये देवांना असंच वाटत होतं की कर्णाने कुठेतरी आपल्याला स्वीकारावं आणि कर्णाने कुठेतरी आपल्याला काहीतरी विचारावं, कारण कर्ण हा त्या मानसिकतेमधला आहे जो ही मानसिकता पूर्णपणे बदलू शकतो। आणि मग धर्म काय या विषयावरती सांगताना देवांनी कर्णाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की आज कर्णाला आज कुठेतरी आपण मोठे झालो आहे, आपल्याला काहीतरी जाणीव झाली याची कल्पना आली। आणि ती कल्पना आलेली असताना त्यावेळेला धर्माची जाणीव झाल्यानंतर आता तुला खरंच धर्म कळतो की नाही हे बघण्याकरता मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची मला उत्तरं दे। मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पांडवांना न्याय मिळावा, पांडवांची बाजू न्यायाची कशी आहे, त्यांना न्याय निवाडा कसा मिळाला पाहिजे, त्यांना त्याच्या बदल्यामध्ये काही ना काही मिळालं पाहिजे, ती हस्तिनापुराच्या नगरीमधनं काही भाग त्यांना मिळाला पाहिजे, राज्याचा काही भाग त्यांना मिळाला पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे। या सगळ्या गोष्टी धर्मप्रविष्ट कशा आहेत, या सगळ्या गोष्टी न्यायप्रविष्ट कशा आहेत, हे सगळं कुठेतरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी धर्म काय आहे या विषयामध्ये किंवा धर्म जाणून देत असताना कर्णाला जाणीव करून दिली। आणि कर्णाने मनोमनीय मान्य केलं की खरोखरी पांडवांना काही भाग द्यायला पाहिजे, आणि खरोखरी जर असं असेल की जे दुर्योधन म्हणतोय तर ते साफ चुकीचं आहे। दुर्योधन माझा मित्र आहे, त्यांनी मला आसरा दिलेला आहे आणि आमच्या दोघांचे संबंध खूप प्रेमाचे आहेत, आणि या प्रेमाच्या संबंधामध्ये मी दुर्योधनाला नक्की सांगेन की तू याच्यामध्ये जे तू वाक्य घेतलेलं आहेस की सुईच्या टोकावर राहील एवढी सुद्धा भूमी मी देणार नाही, तर ते वाक्य तू मागे घेतलं पाहिजे आणि पांडवांचा अधिकार बनतो यथायोग्य त्यांना काही ना काही दिलं पाहिजे। याप्रमाणे मी त्याची पूर्णपणे मनोधारणा करेन। देवांना तेच हवं होतं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कर्णाला पूर्णपणे आशीर्वाद दिले आणि सांगितले ह्याच्यापुढे आता ज्या ज्या वेळेला तुला धर्मोपदेशाची गरज लागेल, अध्यात्मामध्ये कुठल्या गोष्टीची गरज लागेल, साधनेमधल्या कुठल्या गोष्टीची गरज लागेल, धनुर्विद्येमध्ये काही अडेल तर मी निश्चितपणे तुझ्यापर्यंत येऊन पोचीन आणि त्या गोष्टीचं पूर्णपणे तुला ज्ञान देईन। याच्यामध्ये देवांना आवर्जून त्यांनी विचारलं की मला आहे ना एक सर्प नावाचं जे हे येतं, पूर्णपणे आयुध येतं, म्हणजे सर्पशास्त्र येतं आणि सर्पविद्या होते, आणि पूर्णपणे सर्पाचं विष हे बाणामध्ये उतरवता येतं, म्हणजे ज्याला सर्पास्त्र असं म्हणतात। ते सर्पास्त्राबद्दल मी ऐकले, देवा हे खरं असतं का? आणि देवांना माहिती होतं की हे सर्पास्त्र आहे सर्वात मोठं आहे, आणि हे सर्पास्त्र कर्णाने स्वतः प्राप्त करून घेऊ शकतो एवढी कर्णाची पूर्णपणे कॅपॅसिटी आहे किंवा ॲबिलिटी आहे की कर्ण ते 100% प्राप्त करून घेऊ शकतो, कर्ण त्या दृष्टीने साधना करू शकतो आणि कर्णाला ते पूर्णपणे पॉसिबल होऊ शकतं। आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा बघा की त्यांना पुढे काय होणार आहे ते माहिती आहे। आज कर्ण आणि अर्जुन दोघांच्या समोर उभे ठाकतील, दोघांच्या एकमेका विरुद्ध असतील, त्यावेळेला हा कर्ण अर्जुनावरती भारी पडू शकतो केवळ एका अस्त्राने, परंतु कर्णाने ज्यावेळेला शिष्यत्व पत्करले त्यावेळेला देव तेवढ्याच निर्मळ मनाने त्याला पूर्णपणे ती प्रोसिजर, ती पूर्णपणे पद्धत आणि एक सर्पास्त्र कसं तयार करायचं, ते सर्पास्त्र कसं प्राप्त करायचं आणि ते टिकून कसं करायचं, सर्पाचं विष त्याच्यामध्ये कसं उतरवायचं आणि ते विष आणखीन जहाल कसं बनवायचं, आणि जिथपर्यंत आपण ते अस्त्र वापरत नाही तिथपर्यंत ते कसं दैदिप्यमान ठेवायचं, या सगळ्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्णाला सांगत आहे। आज कर्णाला असं वाटतं की खरंच माझ्याकरता ही आकाशवाणी आहे, माझ्याकरता ही दैवी कोणीतरी देणगी द्यायला आलेलं आहे आणि दैवी देणगी मला प्राप्त होते। तो 10 वेळा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना नमस्कार करतोय आणि सांगतोय की बस तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आले आणि मला ती गोष्ट प्राप्त करून दिली जी माझ्याकरता खूप अनमोल आहे, जी माझ्याकरता खूप दुर्मिळ आहे, जी माझ्याकरता अमूल्य आहे। देव हसतात आणि कर्णाची कुठेतरी पाठ थोपटतात आणि सांगतात आता मला निरोप घ्यायला पाहिजे बरं, कारण मला आणखीन काही लोकांना भेटायचं आहे। कर्णाने आनंदाने देवांना निरोप दिलाय आणि त्याचबरोबर देवांना वचन दिलंय की मी नक्की याच्यामध्ये हस्तक्षेप करायचे मला अधिकार नाही, परंतु मी दुर्योधनाचं एवढं नक्की त्याचा मनोविग्रह बनवीन की तो निश्चितपणे पूर्णपणे पांडवांच्या बाजूनी काही ना काही देण्याकरता प्रयत्न करेल, आणि निश्चितपणे तो बोलला जरी असला सुईच्या टोकावर राहील एवढी सुद्धा भूमी देणार नाही, तरी तो निश्चितपणे पांडवांना काही ना काही देण्याची त्याची मानसिकता मी करीन। याप्रमाणे कर्णाकडनं वचन घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी निघालेत आणि हस्तिनापुरामध्ये आणखीन काही गोष्टींचा अभ्यास करत त्या ठिकाणी आहेत।
पुन्हा श्रीकृष्ण परमात्मा सगळा अभ्यास करून संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त होण्याच्या अगोदर विदुरजींकडे येतात. विदुरजींकडे बसून दोघांनी ध्यान पूर्णपणे संपन्न केलं आहे आणि त्या ध्यानामध्ये दोघंही जण मौन अवस्थेमध्ये आहेत आणि मौन अवस्थेमध्ये आता विदुरजी एक एक प्रश्न विचारत आहेत आणि जे प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना उत्तर देत आहेत. आज विदुरजी त्यांना असं विचारत आहेत की एक राजा म्हणून माझ्यामध्ये काय कमतरता असेल तर मला सांगा आणि मग राजामध्ये असताना माझ्यामध्ये काही कमतरता नसताना मला हेही कुठेतरी सांगा की फक्त दासीपुत्र म्हणून मी राज्यावरती बसत नाही आहे का, तर माझ्या नशिबामध्ये किंवा माझं असं काय पाप आहे की ज्या पापामुळे मी एक राजा असून सुद्धा मला संन्यासी व्हावं लागतं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती सुंदर उत्तर देत आहेत ते बघा. त्यावेळेला ते म्हणतात की तुमच्या नशिबामध्ये राजाच होण्याचे योग आहेत. दासीपुत्र म्हणून तुम्ही राज्यकारभारातून तुम्हाला कोणी डावलू शकत नाही. दासीपुत्र म्हणून राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करायचा असं कोणी म्हणू शकत नाही. आज हस्तिनापुराचा नरेश आहे, धृतराष्ट्र त्या ठिकाणी आहे आणि धृतराष्ट्र ज्या वेळेला गादीवरनं उतरेल किंवा धृतराष्ट्र ज्या वेळेला पूर्णपणे मृत पावेल त्यावेळेला तुमचा त्या ठिकाणी पूर्णपणे क्रमांक येतो. त्या ठिकाणी तुम्हाला पाचारण केलं जाईल की तुम्ही राजा व्हा. परंतु ज्यावेळेला धृतराष्ट्र या नगरीवरनं म्हणजे की धृतराष्ट्र ज्यावेळेला या हस्तिनापुरावरनं पाय उतार होईल त्याच्या वेळेला पूर्णपणे ही सत्ताच इथे राहणार नाही. ही कौरवांकडनं पांडवांकडे निघून जाईल आणि ज्यावेळेला ती पांडवांकडे निघून जाईल त्यावेळेला तुम्ही राजे होऊ शकत नाही का तर तुम्ही कौरवांच्या कुळामध्ये आहात आणि कौरवांच्या कुळामध्ये तुम्ही असल्यामुळे तुम्हाला ते राजा करणार नाहीत. तर पांडवांच्या म्हणजे पंडूच्या पुत्रापैकी कोणीतरी राज्यकारभार करेल. त्यावेळेला खूप सारा कालावधी पुढे निघून गेला असेल. मग तुमच्या ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये तुम्ही राजा म्हणून बसणारच नाही आहे तर मग त्या राजाचा दुसरा चांगला योग कुठला असू शकतो. तर एक जेवढी चांगली श्रीमंती असू शकते, जेवढं चांगलं धनवान योग असू शकतो तेवढाच चांगला योग वैराग्यामध्ये असू शकतो. जे संपत्तीमध्ये सुख आहे त्याहून जास्त सुख किंवा त्यापेक्षा आणखीन सुख कशामध्ये आहे तर ते पूर्णपणे वैराग्यामध्ये आहे आणि ते वैराग्याचं सुख तुमच्या प्राप्तीला आहे. तुम्ही वैराग्याच्या प्राप्तीचा विचार करा, वैराग्याच्या सुखाचा विचार करा आणि तुम्ही वैराग्यामध्ये आनंदी राहा. आणि या घटनेमुळे तुम्हाला राज्यकारभार दिलेला नाही तर तुम्हाला संन्यास दिलेला आहे, तुम्हाला वैभव दिलं नाही तर तुम्हाला वैराग्य दिलेलं आहे. आज त्या ठिकाणी पुन्हा एकदा ध्यानामध्ये असताना मौनामध्ये असताना संवाद साधत असताना विदुरजींना आनंद झालेला आहे. मनोमनी ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन करत आहेत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव या मंत्रामध्ये पुढे ते तल्लीन झालेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या विश्वाच्या पुढच्या लीला काय असतील त्या लीलांचा विचार करतायत आणि दोघंही असे ध्यानमग्न अवस्थेमध्ये असताना आज आपण इथेच थांबूया. ओम साईराम.